बक्षीस समारंभाच्या वेळी काही ती थोडाफार वेळ त्यांना मिळतो खरं तर पाहुण्यांना आपल्या समाजकारणातून राजकारणामधून आणि कुठेतरी त्यांना सुद्धा ते क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो आणि आपल्यामुळे उगाचच वेळ होते. खूप सुंदर असं आयोजन 5 दिवसीय ही स्पर्धा आज या स्पर्धेचा पहिला दिवस उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय मुकेशजी भगत साहेब असतील, हेमंत भगत असतील, सौरभ असतील, अभिषेक, जितू मुंडे, निखिल भगत, दुशांत भोईर, संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द यांचं दमदार आयोजन. डेचं नीटनेटकं आयोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. नाईट स्पर्धा सुद्धा फार मोठी नाईट स्पर्धा याच मैदानावर मात्र मुकेशजी भगत, हेमंत भगत यांची आपल्याला पाहायला नेहमीच मिळते. त्याची सुद्धा उत्सुकता बऱ्याचशा क्रीडा रसिकांना लागलेली असते. खरं तर नाविन्य घेऊन ही नाईट स्पर्धा सुद्धा बेटीस लवकरच येईल अशी आपण अपेक्षा करूया. श्री गणरायाचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना आजचा दिवस आणि ही स्पर्धा यशस्वी होते अशी मागणी आपण गणरायाला करूया. तर व्यासपीठावरती तुम्ही अनेक सारे मान्यवर पाहता. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची आपण उपस्थित पाहिली ते सर्व अतिथीगणांचं आपण हार्दिक स्वागत करूया. ज्यांच्या पवित्र शुभहस्ते या स्पर्धेचं आयोजन सोहळा पार झाला ते अतिथी मान्यवर ज्यांचं या VIP डाईज वरती शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. खरं तर ज्यांची आपण उपस्थित पाहिली या सकाळच्या सत्रामध्ये ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी उसाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नितीन शेठ भगत साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभहस्ते करत हा शुभ सन्मान करायचा. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान ही भारतीय संस्कृती आणि ती संस्कृती जपताना आमचे दमदार आयोजक करते अतिथी मान्यवर अर्थात पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान सोहळा केला जाईल. उसाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नितीन शेठ भगत यांच्या पवित्र शुभहस्ते मायेचे उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेमध्ये अगदी साहेबांना सन्मानित केलं जातं. भरपूर चांगली स्पर्धा आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्घाटन सोहळ्यामध्ये ज्यांची उपस्थित पाहिली, ज्यांची उपस्थितीसाठी आपण सातत्याने वाट पाहत होतो असे पनवेल तालुक्याचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. अगदी अतिथी ताफा तुम्हाला भव्य व्यासपीठावरती पाहता. सकाळचा हा सत्र जिथे पहिला दिवस पाहुण्यांच्या पवित्र शुभहस्ते नक्कीच या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पाहिलं. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल. पुढचं सन्मान केलं जाईल ज्या व्यक्तिमत्वांचं क्रिकेटवरती आपण सातत्यानं प्रेम पाहिलं ते आमचे आदरणीय सन्माननीय राजेंद्र दादा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मुकेश दादा भगत यांना की आपल्या पवित्र शुभहस्ते आपण हा सन्मान पार करायचा. चांगली स्पर्धा, प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृती जपताना आमचे दमदार आयोजक करते. भरपूर चांगली स्पर्धा आणि सकाळचं सत्र आपण पाहुण्यांचं शुभ सन्मान करत आहोत. राजेंद्र दादा पाटील ज्यांचं सातत्यानं क्रिकेटवरती भरपूर चांगलं प्रेम राहिलं, सातत्यानं योगदान राहिलं. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल भूपेंद्र दादा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जाईल. मी विनंती करेन सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते जयवंत दादा भगत यांना की आपल्या पवित्र शुभहस्ते आपण हा शुभ सन्मान पार करायचा. चांगली स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. आज देखील तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला बिसुंब्यानं त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय. नक्कीच कालवंद्री अशी लढत तुम्ही पाहता. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंददादा ढवले
यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। मी विनंती करेन मच्छिंद्रजी पाटील यांना की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान करायचा। चांगली स्पर्धा पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर ज्यांच्या पदानं आपण या स्पर्धेचं आयोजन सोहळा 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला उसाली नगरीमध्ये पाहायला मिळेल। आज पहिला दिवस पाहताना पाहुण्यांचा ताफा या भव्य व्यासपीठावरती प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान या भव्य व्यासपीठावरती केला जातं। शिवका ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंददादा ढवळे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। पुढचा सन्मान केला जाईल नमो बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सुधीरजी गायकवाड यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन जयवंतजी भगत यांना की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान पार करायचा। खरं तर हा शुभ सन्मान पाहता नमो बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सुधीर शेठ गायकवाड यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। पुढचं सन्मान केलं जाईल अनिलजी भोईर ग्रामपंचायत सदस्य विचुंब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। मी विनंती करेन विजयदादा भगत यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान पार करायचा। नक्कीच माजी सरपंच विजय दादा भगत यांच्या पवित्र शुभासे नक्कीच हा शुभ सन्मान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या असे दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच विजयदादा भगत यांच्या पवित्र शुभासे हा शुभ सन्मान केला जातो। त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल नरेशजी भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। मी विनंती करेन जयबंतजी भगत यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा। फार चांगली स्पर्धा सकाळचा हा सत्र मॅच देखील भरपूर चांगली। त्याच्यानंतर पांडुरंगजी भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। हरिभक्त पारायण पांडुरंगजी भगत यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। मी विनंती करेन नितीनजी भगत सरपंच उसारली की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान। अगदी चांगली स्पर्धा पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर ज्यांच्या पदाने या स्पर्धेचं आयोजन सोहळा तुम्ही नक्कीच पाहता। त्याच्यानंतर मधुकरजी पाटील माजी उपसरपंच डेरिवली यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल। हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन संजयजी भगत यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा। मधुकरजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। संतोषजी भोईर यांच्या पवित्र शुभासे हा शुभ सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल पोलीस निरीक्षक आमचे लक्ष्मणजी बैकर साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल। हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विकासजी भगत यांना की आपल्या पवित्र शुभासे पोलीस निरीक्षक अर्थात लक्ष्मणजी बैकर साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल। त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल नक्कीच रेवनाथजी ढेरे साहेब ग्रामसेवक उसाली खुर्द यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल। सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन जगदीशजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे रेवनाथजी ढेरे साहेब ग्रामसेवक उसाली खुर्द यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। फार चांगली स्पर्धा पाहुण्यांचा ताफा या सकाळच्या सत्रामध्ये मंगलमय वातावरणामध्ये पाहताना पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान नक्कीच केला जात आहे। सन्मान केला जातोय। खरं तर
त्याच्यानंतर रमाकांतजी भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाय। मी विनंती करेन मच्छिंद्रजी पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण रमाकांतजी भोईर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावा। त्याच्यानंतर अरुणजी भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेला हा क्रीडांगण आणि पाहुण्यांचा दर तिथे सन्मान या भव्य व्यासपीठावरती पाहता मॅचकडे आपण बोलूया। पहिला सत्र जिथे जॉईन झालेत आमचे सिनियर समालोचक दीपक पाटील सर पलसपे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। थँक्यू। हॅलो, पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्यात 14 धावा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात इकडे चान्स जरूर होती। आपण पाहिले तर फ्लाइंग स्लीपला क्षेत्ररक्षक अगदी डाव्या बाजूला झेपावत बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला। पहिलं षटक आपण पाहिलं 14 धावांवर 2 फलंदाज मात्र गमावले ते बॅटिंग करत असताना विचुंबे संघानं। भैरवनाथ विचुंबे आणि मंगलमूर्ती काळुंद्रे या दोन टीम्स मध्ये सुरू असलेला पहिला सामना आपण पाहता या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना। आतापर्यंत 3 फलंदाजांना गमावले, स्वप्नील कांबळे, आशिकेश भोईर, किरण भोईर। एज लागले बॉल पाठीमागे फ्लाइंग स्लीप कडे पाहूया, इकडे मात्र झेल मात्र टिपला। आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल। धक्का क्रमांक 4 भैरवनाथ विचुंबे संघाला खूप सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपलाय। सोहळा संपन्न झाला। भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेब यांचं मनापासून आभार मानूया आपण। वेळात वेळ काढून आज या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्यांचं या मंचावरून प्रस्थान होतोय। मनपूर्वक आभार साहेब, आपण आलात त्यावेळी उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित राहिलात, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय। उद्घाटन सोहळा प्रसंगी आपण पाहिलं रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्रदादा पाटील साहेब, शिवकर ग्राम नगरीचे सरपंच आनंददा टवळे साहेब असतील, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला। आणि इकडे पहा एक धाव येताना दिसते, सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावर। अजित भोईर आणि यश पाटील आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र तवसला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। 4 खरं तर रेग्युलर बॅटर आउट झालेत भैरवनाथ विचुंबे संघ। थोडासा आता मात्र चिंताग्रस्त वातावरण आहे त्यांच्या गोटामध्ये, अस्वस्थतेचं वातावरण। सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब या स्पर्धेमधून रजा घेत असताना त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय। तर सुरुवात आपण पाहिली भैरवनाथ विचुंबे संघाची, तर पहिल्याच बॉलवर षटकार आला होता स्वप्नीलच्या बॅटमधून आणि त्यानंतर पूर्णपणे डाव गडगडलाय। 4 फलंदाज आतापर्यंत गमावले, धावसंख्या फक्त 16 असताना ज्या 16 धावांमध्ये आपण पाहिलं 2 षटकार आलेत। त्याच्यानंतर अरुणजी भोईर विचुंबे यांना देखील विनंती की आपण देखील यावा व्यासपीठावरती, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याच्यानंतर अतुलजी भोईर विचुंबे यांना देखील विनंती की आपण देखील यावा व्यासपीठावरती, आपले हार्दिक हार्दिक स्वागत।
16 वर 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते. चला स्पीडअप करा टीम काढून रे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय कल्पेश गरत. यस साठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ताबाची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर थोडंसं बेजबाबदारपणे स्ट्रोक्स खेळले गेले. खरं तर एक एक षटकार आल्यानंतर कुठेतरी विकेट टिकवायला हवी होती, ते घडलं नाही विचुंबे संघाच्या टॉप ऑर्डर कडून. शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्टिअर करण्याचा प्रयत्न पॉइंटला, परंतु त्याही मध्ये यशला अपयश येताना दिसतंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मंगलमूर्ती काळुंद्रे संघ चांगला परफॉर्म करतोय. खरं तर आलेले यंगस्टार आणि यंगस्टारनं मात्र केलेली संघाची बांधणी जी आहे प्रवीण गरतेच्या नेतृत्वाखाली चांगला. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि गोलंदाज कल्पेश गरतनं साधा सरळ सोपा झेल मात्र सोडलाय. इकडे 5वा धक्का बसू शकला असा. गोलंदाजी चांगली करतोय, परंतु ही विकेट मात्र त्याला मिळवता आलेली नाहीये. एकेरी धावेनं स्ट्राईक होईल. रोटेट धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागलं आतापर्यंत ते 18 धावा. अजित भोईर ही एकमेव आस आहे आता मात्र भैरवनाथ विचुंबे संघासाठी. आजपर्यंत बऱ्याच वेळेला लॉंग इनिंग साकारल्यात या फलंदाजांना. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतो भैरवनाथ विचुंबे संघासाठी सगळ्यात मोठे योगदान मात्र या खेळाडूचं राहिलंय. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते मैदानामध्ये. संयोजकांना विनंती आहे तिसऱ्या पंच काम आपण पाहायचं आहे. कल्पेश गरत आहे गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला बरेचसे नवीन ऑप्शन्स मंगलमूर्ती काळुंद्रे संघासाठी दिसतात आपल्याला. गोलंदाजी मधून प्रतीश खूप चांगलं परफॉर्मन्स देतोय सध्याच्या घडीला. अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ऑन साइडला ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू वेगानं मात्र निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पाठीमागचं षटक सुद्धा आपण पाहिलं प्रतीश मस्करचं. फक्त 2 धावा त्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या आणि 2 फलंदाजांना सुद्धा बाद केलं होतं. आणि त्याचमुळे संघ सध्या आपण पाहिलं तर विचुंबे संघ अडचणीमध्ये दिसतोय. स्लोवर 1, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. क्षेत्ररक्षक बराच पुढे आला होता आणि त्याच कारणास्तव इथून मात्र चेंडू सरळ चाललाय तो सीमा रेषे पार. मच नीडेड बाउंड्री. अजित भोईर 22 धावा धाव फलकावर. 22 लढावं लागेल आणि याच्यामध्ये ती क्षमता जरूर आहे. कधी मैदान म्हटलं की मैदानामधून एकमेव रस्ता जो अगदी पाठीमागे असणाऱ्या बिल्डिंग्सला सुद्धा जोडला जातो आणि त्याचमुळे वाहनांची सुद्धा वर्दळ नेहमी पाहायला मिळते. सुप्रीमो चषकामध्ये मोपाड्याला सुद्धा आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं नेहमी. त्यामुळं अधूनमधून थोडंसं डिस्टर्बन्स होत राहील. अकुटप्याचा बॉल होता, यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट कीपर हाताच्या हातामध्ये मात्र विसावते परेश आहे पाठीमागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतर मात्र चौक प्रत्युत्तर दिलंय. पाठीमागचा चेंडू आपण पाहिला तर त्याच्या अगोदरचा स्लोवर 1 करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, तो लवकर ओळखला होता अजितनं. धावफलकावर धाबा आतापर्यंत लागल्या त्या 20 धाबा. ओ इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सेफली लँड झालाय शॉर्ट मिड विकेटला. रन्स मिळतील या ठिकाणी. विचुंबे संघाला गरज तर आहेच रनची. या 2 धावा अजितच्या बॅटमधून निघतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने ते मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भैरवनाथ विचुंबे संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती 4 गडी बाद 24 धावा.
नजीब मार्कवर मात्र प्रतीश येतोय. सुरुवातीला आपण पाहिलं मंगलमूर्ती काळुंद्रे संघ प्रवीण घरत 2-2 षटकं टाकायचा, आकाश गिरी 2-2 षटकं टाकायचा. परंतु आता मात्र नव्याने सामील झालेले यंगस्टर्स पाहिले की नक्कीच वेगळी एनर्जी पाहायला मिळते यंदाच्या वर्षी मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं. कारण हे नवीन आलेले सगळे यंगस्टर्स ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर मात्र वेगानं साईड स्क्रीन समोर येतोय आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा पूर्ण. आता रिस्क उचलली जाणारच आहे, कारण काही झालं तरी इकडून मात्र प्रत्येक चेंडूवर धावा हव्यात. कारण कुठून तरी ही धावसंख्या मात्र 40च्या पुढे कशी नेता येईल, 40-45च्या आसपास कशी नेता येईल हे आता मात्र करावं लागेल अजितला, आणि करून सुद्धा घ्यावं लागणार आहे यशकडून. हॅलो, पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. खरं तर विचुंब गावचे माजी सरपंच सन्माननीय बलरामजी पाटील यांचे इथे शुभ आगमन झालं. आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम साहेब. स्वागतम सुस्वागतम सगळ्याच प्रमुख अतिथी गणांचं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव निघून गेला. प्रति 6 बॉल द विकेट न थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला, त्याही मध्ये मात्र यश येताना दिसत नाहीये. यश थोडासा आज अपयशीच ठरतोय फलंदाजी मधून आपण पाहिलं. परंतु प्रतीश मस्कर सध्याच्या घडीला नवीन खोज काळुंद्रे संघाची मात्र बऱ्याचशा मैदानावर गोलंदाजी पाहिले, चांगला परफॉर्मन्स देतोय आपल्या गोलंदाजी मधून. कारण व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे, अगदी सिच्युएशन नुसार गोलंदाजी करतोय. फलंदाजाचा स्टान्स कसा आहे त्या पद्धतीला पाहून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बाउन्सर करण्यात आला होता, शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळला आणि सरळ परीक्षा हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक टाकलं होतं, असंच 4 चेंडू निर्धाव टाकले होते, 2 विकेट्स घेतल्या होत्या. इकडे सुद्धा लगातार 3 चेंडू निर्धाव खेळवले ते यश पाटीलला. त्यामुळे अजित भोईरला स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं किती महत्वाचं आहे सध्याच्या घडीला, आणि हे फार गरजेचं आहे. आणि यशला जेवढा प्रमोट करेल तेवढा इथे मात्र नुकसान होऊ शकेल. ज्या पद्धतीनं त्याच्या पॅटमधून इथे मात्र चांगला स्ट्रोक येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अजितनं काहीतरी संदेश दिला आणि त्याचा फायदा मात्र होईल विचुंबे संघाला. यशच्या पॅटमधून येतोय हा कडकडीत चौकार. पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्यावर आधारित हे गीत, त्यांच्या नावानं हे आज स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार चषक 2024 ग्रामस्थ मंडळ आणि गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी रंगणारा हा पहिला सामना. 30 धावा धावफलकावर आहेत. प्रति 6 बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वेगानं निघून गेलाय. तो विकेट कीपरकडे. डॉट बॉल पाहता पाहता 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर भैरवनाथ विचुंबे संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धावफलकावर धावा लावल्या त्या 4 गडी बाद 30 धावा. सुरल्या अशा संपुष्टात इथे मात्र अजित भोईर मैदानाच्या बाहेर जात असताना पहिल्याच बॉलवर मात्र ही गोल्डन विकेट.
पाळकुम ठाणे शहरामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी यायचा आहे. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक संपन्न केली जाईल. इथे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर भैरवनाथ विचुंबे संघ 30 धावा लागल्यात. सुरुवातीपासून खरं तर फलंदाजाने टाकलेल्या विकेट्स बेजबाबदारपणे खेळलेले फटके हेच कारणीभूत ठरले. कारण जी सुरुवात झाली होती आकाशगिरीच्या पहिल्याच बॉलवर मात्र स्वप्नील कांबळेनं षटकार ठोकला होता. शेवटच्या बॉलवर सुद्धा आपण पाहिलं तर एक षटकार आला होता शैलेश भोईरच्या बॅटमधून. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा सरप्राइझिंग बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळते भैरवनाथ विचुंबे संघाची. इकडे सुद्धा जोरदार प्रयत्न जरूर केला होता, परंतु यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर वेगात टाकला होता. प्रवीण खैरतनं बीट करत गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉटबॉल निर्धाव चेंडूची सांगता. षटकार जरूर. अविनाश पाटीलकडे ते सामर्थ्य मात्र नेहमीच पाहायला मिळालंय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. फुल लेंथ होता. खोलवर टप्प्याचा हा बॉल ड्राईव्ह केला मिडॉनच्या दिशेमध्ये. दुसरा टप्प्याचा प्रयत्न. थ्रो स्ट्रायकर एंडला. इकडे मात्र थोडासा वाईट झाला पण पाहिला आकाशचा. तर परेशला मात्र डायरेक्ट हिट करता आलं नाहीये. तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 38 या आकड्यावर. 38 ऑन अ बोर्ड. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान एखादा मोठा स्ट्रोक इथून मात्र नक्कीच 44-45 आसपास धावसंख्या नेऊ शकेल. चांगला बॉल थेट जाऊन पुन्हा एकदा यष्टांवर आदळतोय. क्लीन बॉल्ट यॉर्क केलं होतं प्रवीण खैरतचा. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू अविनाशला मात्र निष्प्रभ करून गेलाय. आणि इथे मात्र आणखीन एक सफलता. फक्त एका चेंडूचा खेळ असेल बाकी. सरप्राइझिंग बॅटिंग ऑर्डर आज भैरवनाथ विचुंबे संघाची पाहायला मिळाले. अविनाश पाटील 7व्या क्रमांकावर. करण सुरते 8व्या क्रमांकावर. आता चेंडू सुद्धा नाहीयेत या फलंदाजांच्याकडे. करण सुरते शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलाय. कमालीचं यंग टॅलेंट आहे विचुंबे संघाचं. बऱ्याच वेळेला खेळाडू थोडंसं बॅडपॅच मधून जात असतं, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर चेंज करावा लागतो. इन्फॉर्म नसतात, बऱ्याच वेळेला प्रमोट केलं जातं, परंतु कधी कधी ते सुद्धा अंगलट येतं बॅटिंग ऑर्डर चेंज करणं. इकडे पाहूया प्रवीण खैरतला मात्र ही दुसरी सफलता मिळाली या षटकामध्ये. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. आडवा पॅटने खेळण्यासाठी गेला. यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डर आहे पाठीमागे कल्पेश. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल अडवलाय जरूर त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत मात्र धाबा पूर्ण केल्या जातात त्या 3 धाबा. आणि या 3 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्या आपण पाहिली. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर भैरवनाथ विचुंबे संघाची धावसंख्या आहे 41 धाबा. 41 रन्स ऑन बोर्ड. 42 धाबांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय ते मंगलमूर्ती काळुंद्रे संघाकडे. चला बाळकुंड टीमचा कॅप्टन आणि
आयोजक कर्त्यावरती आणि या प्रेमापोटी आलेला तुम्हाला प्रत्येक मान्यवर या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. चिंतामणजी भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन हरेशजी भगत यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते हा आपण शुभ सन्मान करायचा. चिंतामणजी भगत यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. तर जाऊ आपण सेकंड सत्र. तर ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला मंगेशजी पाटील यांचा. थँक्यू. तर थँक्यू सो मच. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दमदार स्पर्धा पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार पुढचा बॉल अजून एक चांगला फटका. चेंडू चला फाईन रिझम मध्ये फाईन फटका. जिथे मिळतील मंगलमूर्ती कालुंदे टीमला 6 धाबा. आलाय षटकार. डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती पहिला षटक. लक्ष पाहिलं 30 बॉल. प्रभास 42 धाब्यांचं आणि तो प्रभास गाठत असताना अगदी चांगली सुरुवात फरेद चिखलेकर यांना त्याला साथ देत असताना प्रवीण गरद ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एकानं बाट फिरवली होती. बाट आणि चेंडूचं संपर्क झाला नाही आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण या षटकाचा विचार केलेला स्वप्नील कांबळे हा षटक फेकतो. पहिलं षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक. ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करावे लागेल. वेट आणि ऑच लेट कटचा नजाकत फटका. पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय आणि चेंडू फरार. जिथे आलाय चौकार. फलंदाज प्रवीण गरजच्या बॅट मधून. महाराजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. या मातीनं दिला बारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्याने दिले आम्हाला सामर्थ्य बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालविते लढवया सदाश्री. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी.
तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा सेकंड षटक पहिलाच बॉल सरप्राईज केला पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल पण पहिल्या षटकामध्ये आपण स्वप्नील कांबळेचा पहिला षटक पाहिलं ज्या षटकामध्ये 15 धाबाला बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंदे टीमला चांगलं स्टार्ट मिळालं त्याच्यानंतर आपण पाहिलं तर इथे बॅकअप द्यावा लागेल सेकंड षटकामध्ये अविनाश पाटीलला तर विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब प्रमोदजी भिंगारकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागतम सुस्वागतम निलेश वायदंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय हार्दिक असं स्वागतम त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य गोरखजी धुमाळ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे आमदार चषकामध्ये अगदी चांगली स्पर्धा ना सकाळचा हा सत्र जिथे तुम्हाला भरपूर पाहुण्यांचा ताफा पाहायला मिळेल हा फटका चांगला अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि अजून एक षटकार आलाय फलंदाज परेश चिखलेकरच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहिला करायला फलंदाज परेशच्या बॅट मधून सांघिक धावा संख्येचा विचार केला 23-23 या आकड्यावरती चेंडूला सन्मान दिला पण षटकार चौकानंतर सिंगल भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि एक चांगली फलंदाजी मॅच मध्ये सध्या परेश चिखलेकर करता सिंगलला प्राधान्य दिला एका धावेनं स्ट्राईक देखील रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज प्रवीण करत चला सेकंड मॅच I11 डेरिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल मोर्या 11 पलसपे अशी लढत असेल दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की चला आपण टॉस साठी या हा चांगला फटका प्रवीण गरजच्या बॅट मधून दिला तडाखा जिथे मिळतील मंगलमूर्ती कालुंदे टीमला 6 धाबा नाही ते सिंगल कंप्लीट झाली एका धाब्याला पुन्हा एकदा प्राधान्य दिलं एका धाब्याला संघ देखील पुढे सरकला धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ हा जाऊन पोहोचला 31-31 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला चला टॉस साठी या दोन्ही टीम संघनायक विनंती करेन मोर्या 11 प्लस पे आणि त्याच्या अगेन्स्ट I11 डेरिवली अशी सेकंड मॅच असेल दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या आता समीकरण पाहिलं ना तर लक्ष 42 धाब्यांचं होतं 18 बॉल शिल्लक असतील आणि 11 धाब्यांची गरज मॅच मध्ये मंगलमूर्ती कालुंदे टीमला थँक्यू 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस पाहिलं ना तर एक चांगलं स्टार्ट मिळाला 31 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे इथे प्रहार करण्याचा प्रयत्न झाला बॅटची एज पहिला धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला फलंदाज मैदानातून बाहेर झालाय तो मात्र प्रवीण करत
समीकरण पाहिलं ना 18 मध्ये 11चा प्रभास होता पहिल्या बॉलवरती विकेट. आता समीकरण 17 बॉल शिल्लक असलेल्या 11 धाब्यांची गरज. पण मॅच मध्ये रोमांच निर्माण करेल का सेकंड 17 मध्ये विचुंबे टीम? जर मॅच मध्ये तुम्हाला पकड निर्माण करायची ना तर प्रत्येक गोलंदाजाला चांगले योगदान या मॅच मध्ये द्यावा लागेल विचुंबे टीम साठी. समोर न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज प्रथमेश मस्कर ऑन स्ट्राईक पाहता. बॉस शिल्लक असते 17 आणि 11 धाब्यांची गरज. चला पुढची मॅच टॉस साठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. पलसपे टीमच्या संघनायकाला विनंती की आपण याबा टॉस साठी उपस्थित राहिला. मी विनंती करेन डेरिवली टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी या. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू ऑबेमध्ये अजून एक संधी सलग बॅक टू बॅक. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला. सध्या साकारतोय विचुंबे टीम साठी गोलंदाज करण सुरते. सलगचा दुसरा धक्का दिला. दोन फलंदाज मैदानातून बाहेर झाला. जिथे 18 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज होती ना ती थोडासा चुकी करतोय सध्या बॅटिंग करत असताना कालुंद्रे. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं ना तरी हा सामना जिंकू शकतो. मात्र मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न सध्या फसतोय कालुंद्रे टीम साठी. ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार करण सुरते. स्विच हिट केला आहे. चेंडू चालला थर्ड मानला डीप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू फरार आलं 4 मिळाला चौकार. स्वामिनी एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली. एक चांगलं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकला. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला. आता फाईन रिझन. चेंडू चाललाय सलगचा दुसरा चौकार. फलंदाज प्रतीक्षा बॅट मधून आपण पाहिला. सांघिक धावसंख्येचा विचार केला ना संघ हा जाऊन पोहोचला टोटल 39 39 या आकड्यावरती. 42 धाब्यांचं लक्ष होतं आणि तो लक्ष पार करत असताना सध्या चांगल्या स्थितीमध्ये येऊन नक्कीच राहिला तो मात्र मंगलमूर्ती कालुंद्रे संघ. अवघ्या आता 3 धाब्यांची गरज. गोलंदाज करण सुरते तयार झाला पुन्हा एकदा. हलक्या हाताने सन्मान दिला. लवफुल टॉस बॉल होता. सन्मान दिला. पुश करो खुश रहो हा मंत्र जपला. जिथे सिंगल आली नक्कीच कालुंद्रे टीम साठी आता धाब्यांची गरज असेल 2 मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 सलग 2 विकेट. त्याच्यानंतर सलग 2 चौकार आणि 5व्या बॉलवरती सिंगल. 5 चेंडू मध्ये 9 धाबा 2 धक्के. करण सुरतेनं सध्या दिलात बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस बॉल यू मिस. आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस पलकावरती धाबा पाहिल्या तर 40 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कालुंद्रे. चला टॉस साठी इन्व्हाइट करूया. पुढची मॅच नक्कीच मोरे 11 पलसपे आणि त्याच्या अगेन्स्ट I11 डेरिवली. तर पलसपे टीमचा संघनायकाला मी विनंती करेन I11 डेरिवली टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या. सत्रामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली. लक्ष आपण पाहिलं तर अवघ्या 41 धाबा खर्च केला पहिल्या सत्रामध्ये कालुंद्रे टीमनं आणि 42 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. 12 बॉल मध्ये 31 धाबाला मागील षटक थोडंसं बॅकअप दिलं. नक्कीच विचुंबे टीमला 9 धाबानं 3 धक्के. आता 12 बॉल आणि 2 धाब्यांची गरज.
गोलंदाज तयार यश पाटील. हा चौथा ट्रम्प कार्ड आपण विचुंबे टीमचा पाहतोय. हलक्या हाताने पुश केलं क्षेत्ररक्षक होत्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तिथे फलंदाज सेफ पॉपिस क्रीजवरती पोहोचल्यानं सिंगलला प्राधान्य दिलं. एका धावेनं संघ देखील पुढे सरकला. सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला 41-41. चला लालचंद गावण वाघिलवाड यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत आहे. डेरवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे पण टॉससाठी लगेच या प्लीज. टीम डेरवली परस्पर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. लवकर या. याच मॅच फिनिश सामना जिंकलाय तो मात्र मंगलमूर्ती कालुंद्रे. हार्ड लक. नक्कीच बिचंबर टीम आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अभिनंदन.